इकडे बघताय पहिला आपला स्टार्टर आलेला आहे पनीर कोलीवाडा ड्राय आपण मागितलेला पण सूप पण मागितला होता स्टार्टर साठी तर सूप आलेला इकडे एकदम गरमागरम आहे। आई सूप कसा झालाय? मस्त आहे ना। ऍक्च्युली आईला सूप म्हणजे जास्त आवडतो, दर टायमाला ती रिक्वेस्टच करत असते ना सूप घ्यायची। कसे आहे स्टार्टर? कुरकुरीत आहे ना। पप्पा कशी आहे? मस्त आहे एकदम मस्त ना। आई छान आहे ना। चला इकडे आता दोन्ही भाज्या सर्व झालेल्या आहेत। त्या टायमाला ना आपण नवीन भाज्या मागितलेल्या आहेत। दर टायमाला पनीर टिक्का वगैरे किंवा पनीर बटर मसाला मागवतो, त्या टायमाला पनीर हंडी आहे बघा, मस्त पनीरचे पीसेस वगैरे आहेत आतमध्ये। हॅपी बर्थडे टू यू। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज ना माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त आता आम्ही चाललेलो आहोत रेस्टॉरंट मध्ये डिनर करण्यासाठी। म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये कोणाचा पण वाढदिवस असला ना की आम्ही सर्व एकत्र तो सेलिब्रेट करतो आणि पहिले तर आपण चाललेलो आहोत रेस्टॉरंट मध्ये तिथे डिनर करू आणि त्याच्यानंतरला घरी आल्याच्या नंतर आपण केक कटिंगचा कार्यक्रम करणार आहोत। आणि आपण ना ह्या टायमाला कोणत्या तरी नवीन रेस्टॉरंट मध्ये चाललोय। दर टाइमचा आपला फिक्स असतो आरासा रेस्टॉरंट, पण आज बोललो की कोणत्या तरी नवीन रेस्टॉरंट तुम्हाला दाखवूया, शेअर करूया। तर मंडळी इकडे आई आहे आणि आई ना आता सर्व नाश्त्याची तयारी करते। आज बघताय मस्तपैकी ना संध्याकाळची वेळ आहे आणि आता आई अडूवड्या बनवायला घेते। आई सर्व पानं कधी उकळून ठेवलेली? मी दुपारी ना वापरून ठेवलेल्या वड्या आता कटिंग करते, कटिंग करून घेते। हे बघा असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत। जवळपास 3 रोल होते, आईने अगोदरच बनवून ठेवले होते आणि उकळून सर्व रेडी करून ठेवले होते। बघा हा इकडे रोल आहे, एक आईने कटिंग केलाय आणि हा आता कटिंग करते दुसरा। इकडे पप्पा आहेत आणि पप्पांचा आज स्पेशल वाढदिवस आहे। पप्पा पहिला तर हॅपी बर्थडे। थँक्यू आभार। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आता ना पप्पा सर्व अडूवड्या तळून घेतात, आईने सर्व कटिंग करून घेतलेले आहेत। इथे पप्पा तव्यामध्ये तेल तापत ठेवलंय ना? हो तेल ठेवलंय, आता एक एक सोडत जाणार त्याच्यामध्ये। तव्यामध्ये मस्त तेल आता तापलेलं आहे आणि अडूवड्या पण आपण सर्व व्यवस्थित कटिंग करून घेतलेल्या आहेत। आता तव्यामध्ये सोडून घेतोय, मस्त तापलंय। तर मंडळी इकडे बघताय आपल्या अडूवड्या रेडी झालेल्या आहेत। इकडे शेजवान चटणी घेतलंय, इकडे टोमॅटो सॉस घेतलंय। आता सर्वजण बसले, तिकडे काकी आहे, पप्पा आहेत, आई आहे, अवनी पण आले। अवने तिचं खाली बस, मी दमन। आकू पण आहे इकडे। चला आता टेस्ट करूया कसं आहे। मस्त ना। आता ना आम्ही बाहेर आलोय आणि रेस्टॉरंट मध्ये जेवायला चाललोय। आता आमच्या इथे स्टेशनच्या बाजूलाच ना अंधेरीमध्ये मस्त मस्त रेस्टॉरंट आहे। आता कोणत्या तरी ना नवीन रेस्टॉरंट मध्ये चाललोय, सर्वोदया करून नाव आहे। फायनली आता आपण रेस्टॉरंटच्या इथे पोहोचलेलो आहोत। हा सर्वोदया रेस्टॉरंट आहे। चला आता आतमध्ये चाललोय। तर मंडळी आता ना फायनली आम्ही सर्वजण रेस्टॉरंट मध्ये आलेलो आहोत। आता इकडे बघताय सर्वजण आहे, आई आहे, पप्पा आहेत आणि आता बघतोय मेन्यू डिसाईड करतोय। सर्व दादा बघितला काय? चेक करतोय ना? चेक करतोय बघूया। इकडे मेन्यू पण आणून दिलेले आहेत, चेक करतोय। आखू पण सिलेक्ट करतोय, बघूया काय घ्यायचं अजून ठरलं नाही ना। सर्व मेन्यू डिसाईड केलेला आहे आपण। पहिलं तर सूप मागितलंय आणि एक नवीन आपण स्टार्टर मध्ये मागितलेलं आहे पनीर कोलीवाडा ड्राय करून काहीतरी स्टार्टर आहे। तर आता बघूया आल्यावर कशा प्रकारे असेल। आणि रोट्या आपण दिलेल्या आहेत, 8 रोट्या आहेत आणि त्याचा भाज्या 2 मागितल्यात ना, 2 भाज्या आपण मागितलेल्या आहेत। एक तर पनीर टिक्का आहे आणि दुसरी कोणती तरी, आता बघूया दादाला विचारूया। दादा कोणती भाजी मागितली अजून? माझ्यामध्ये पनीर टिक्का मसाला आणि एक पनीर हंडी मागितली। अच्छा पनीर हंडी। इकडे बघताय पहिला आपला स्टार्टर आलेला आहे पनीर कोलीवाडा ड्राय आपण मागितलेला, शेजवान चटणी वगैरे आहे। चला आता सर्व करून घेतोय। पूर्ण पनीरचा स्टार्टर आहे, पनीरचे मोठे मोठे पीसेस असतात, पूर्ण पनीर फ्राय केलेले असतात। पण ना सूप पण मागितला होता स्टार्टर साठी, तर सूप आलेला इकडे एकदम गरमागरम आहे। इकडे स्टार्टर मध्ये आपण हा मागितलेले 2 सूप आणि हा पनीर कोलीवाडा। चला इकडे आपली चायनीज शेव पण आलेली आहे, शेव टाकायची सूप मध्ये मस्त लागतं।
हा एकदम मस्त. ऍक्च्युली आता ना सूप खायला मजा येते, मस्त गरमागरम छान वाटतो. त्याला सर्वांनी सुरू पण केलंय. टाकी कसे आहे स्टार्टर? कुरकुरीत आहे ना. पप्पा कशी आहे? मस्त आहे एकदम मस्त ना. आई छान आहे ना. ऍक्च्युली फर्स्ट टाइमच हा स्टार्टर मागितलाय. बोलला नवीन काहीतरी ट्राय करूया. दर टाइमला आपण पनीर क्रिस्पी मागवतो. दादा कसं आहे? हा दादाने खाल्ला होता. बोलला दादाला मागूया, बघूया काय मागवतो. तर हा मागितलाय. तर आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेला आहे. हा एकदम दिसायला ना कुरकुरीत दिसतोय बघा. एकदम क्रंची फ्लेवर आहे ना बघा. तर एकदम मोठा पनीरचा पीस आहे फ्राय केलेला. तो ओपन केलेला आहे. आतमध्ये बघा पनीरचे छोटे छोटे पीसेस आहेत सर्व. चला टेस्ट करून बघूया. हे बघा एकदम भारी दिसतोय. चला आता हा टेस्ट करून बघतोय. जबरदस्त आहे. एकदम क्रंची झालाय. चटणी घ्या. अप्रतिम. आई सूप कसा झालाय? मस्त आहे ना. ऍक्च्युली आईला सूप म्हणजे जास्त आवडतो. दर टायमाला ती रिक्वेस्टच करत असते ना सूप घ्यायची. तर त्याच्यासाठी आईसाठी स्पेशल सूप घेतलाय. चला आता सूप टेस्ट करून बघूया. एकदम गरमागरम आहे. शेव वगैरे घातलेले आतमध्ये. एकदम जबरदस्त. हा हा वाफ पण भारी येते. भारी आहे पूर्ण ना. व्हेज सूप आहे. व्हेजिटेबलचं सर्व बनवलेलं आहे. मस्त आहे. चला स्टार्टर फिनिश झालेला आहे. आता सर्व जेवण ऑर्डर केलं आहे आपण. डिश इकडे सर्व करून घेतात. सूप पिऊनच काकी पोट भरला ना. आमचं कसं जास्त सर्व माणसं जेवत नाही जास्त. नाश्ता केला आधी पोटभर. हा त्याच्यामुळे आडूवडे खाल्ले होते ना, त्याच्यामुळे पण आता जेवायला होत नाही. चला इकडे आता रोट्या आलेल्या आहेत. मस्त तंदुरी रोट्या मागितलेल्या आहेत. भाजी पण आले तिकडे. ते बघा आता सर्व करायला घेतात. इकडे आता ना आपण दुसरी भाजी मागितली. दादा सर्व करून घेतात. मग अशी इकडून सर्व केला ना, आता इकडून करतो. चला इकडे आता दोन्ही भाज्या सर्व झालेल्या आहेत. त्या टायमाला ना आपण नवीन भाज्या मागितलेल्या आहेत. त्या टायमाला पनीर टिक्का वगैरे किंवा पनीर बटर मसाला मागवतो. त्या टायमाला पनीर हंडी आहे बघा. मस्त पनीरचे पीसेस वगैरे आहेत आतमध्ये. हे बघा एकदम भारी. काय पुढची ऑर्डर देतोय? राईस कोणता राईस मागवणार आहे? ट्रिपल राईस शेजवान ना. हा शेजवानच मागवूया. हा शेजवान मागवूया. हा शेजवान राईस मागवूया. मग बघूया आधी कसं काय, मग पुढे मागवू. चला आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेली आहे. एकदम जबरदस्त आहे. ही नवीनच भाजी आपण मागितलेली. भारी आहे. ही बघा ही दुसरी भाजी आहे. ही पण पनीरचीच भाजी आहे. चला ही टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेली आहे. ज्यामध्ये पण ना पनीरचे मस्त मस्त पीसेस आहेत. एकदम जबरदस्त. चला ही भाजी टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झाले. जबरदस्त आहे. या टायमाला दादाने सर्व चूज केल्या होत्या भाज्या कोणकोणत्या मागायच्या, पण भारी आहे त्या पण मस्त. चला इकडे आपला आता शेजवान फ्राईड राईस झालेला आहे. हा मस्त एकदम. सर्व व्हेजीस वगैरे आहेत आतमध्ये. कलर पण भारी आहे एकदम. बस बस बस. हा डिफरंट हॉटेलमध्ये आलोय. बघूया आरसामध्ये आपण टेस्ट केलेला आहे. इकडचा कसा आहे बघूया. शेजवान चटणी इकडे घेतलंय. शेजवान चटणी बरोबर एकदम छान लागतोय बघा. सर्व व्हेजीस वगैरे आतमध्ये आहेत. फ्राईड राईस ना भारी लागतो टेस्टीला. आम्ही ट्रिपल राईस मागवतो नेहमी, पण बोलला फ्राईड राईस मागवूया. आता स्विच झालोय ट्रिपल राईस वरून फ्राईड राईस वर. काकी कसा आहे? आरसेपेक्षा कसा आहे? छान आहे. भारी आहे ना. टेस्ट अलग आहे ना. पप्पा कसा आहे? मस्त. आई काहीतरी वेगळं जेवण वाटतंय. हा ना. काहीतरी डिफरंट आपण सर्व गोष्टी मागितल्या. दादा अगो छान आहे ना. चला आपण पण टेस्ट करून बघूया. शेजवान चटणी वगैरे सर्व घेतलेली आहे आणि एकदम दिसायला तर एकदम भारी दिसतो. चला आता टेस्ट करून बघतोय फ्राईड राईस कशा प्रकारे झालेला आहे.
ऍक्च्युली खूप मस्त आहे हा फ्राईड राईस. मला सगळ्या हॉटेलपेक्षा हा म्हणजे चांगला आवडला. टेस्ट पण भारी आहे. भारी. चला इकडे जेवण खाऊन झालेलं आहे. आता हँड वॉश करायला सर्वांचे इथे पाणी आलंय. चला फायनली पूर्ण झालंय जेवण खाऊन. हात धुवून घेऊया. मस्त गरम गरम पाण्यात. ऍक्च्युली लास्टची स्टेप असते ती जाम मजा येते हात धुवायला गरम पाण्यामध्ये. बाहेर आलेलो आहे आता. जेवण खाऊन मस्त झालेलं आहे. आता निघालोय घरी जायला. तर मंडळी आता ना आम्ही केक कटिंगचा कार्यक्रम सुरू करतोय. इकडे बघताय केक आणलेला आहे. हा खास करून ना काकीजीकडून केक आणलेला आहे. काकीने खास केक आणलाय. आता सर्वांना तयारी करतोय. काकी पण आले इकडे. पप्पा कुठे आहेत काकी? येत आहेत ना. तनू पण आहे इकडे. अवनी आले. अवनी तर बघते इकडे. अवने तर इकडे ना आई आता सर्व ओवाळणी करून घेते पप्पांची. अवनीला वाटतंय की अवनीचाच बर्थडे आहे ना अवने? नाही इकडे आता वहिनी ओवाळणी करून घेते. आले वहिनी. इकडे पूजा वहिनी पण आले. देवांश आलाय. देवांश खुश बघ केवढा आहे देवांश. चला वहिनी पण इकडे ओवाळणी करून घेते. घेऊनच चला एक एक करून सर्व मंडळी येतात. या पप्पा. चला आता केक कटिंग चालू करतोय. चला हॅपी बर्थडे टू यू. पप्पा नाही कोण बोलला? बोलली सगळी. हिला बरोबर वाट बघत होती. तुला नाही देणार तुला. चला झाला केक वाटत सर्वांचा. चला तर मंडळी आज होता आपल्या पप्पांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्त आपण गेलो होतो रेस्टॉरंट मध्ये डिनर करण्यासाठी. छान जेवण खाऊन झालं. त्याच्यानंतर आपण केक कटिंग सुद्धा केलं आणि मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.